स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी।
असं साऊंड लावलं दुसऱ्या बद्दल होणार नाही कारण पहिले तुझे आभार मानतो मला फरक नाही आवाज नाही येत आहे दादा तिकडे माझा आवाज येत नाही बाबा आवाज येत नाही बोलतो मला येतो व्यवस्थित तू का 14 ते 64 कलेचा दाता या त्रैलोक्याचा अधिपती विश्वाचा तारणहार श्री गणरायाला वंदन करतो कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो माझं ग्राम दैवत धनी केदारी आई सुगाई देवी माता रासाई चरणी नतमस्तक होऊन या गावशी माता आई शिवजानी आहे तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करून कलारंग मंच आणि रंग व्यासपीठ हिला नतमस्तक होतो मित्रांनो आजचा कार्यक्रम आयोजक श्री सिद्धिविनायक कला मंच या मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझ्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये कवी वर्ग गुरुजन वर्ग शाहिरांनी ओळख करून दिलेल्या पत्रकार वर्ग असू दे त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो या ठिकाणी जितेश शिकवत एक सुंदर लोककवी कलाकार आहे त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून शाहीर शक्तीचे संदीप मोरेबुवा उपस्थित आहेत त्याचप्रमाणे धुळ्याचे शाहीर अमोल दैत
यांना सुद्धा शाहीर मुजरा करून माझ्या बसलेल्या तमाम रसिकांची भगिनींना शाहीर मानाचा मुजरा करतो. माझ्या प्रथम फेरीकडे वळण्यापूर्वी त्याला आपण म्हटलं की लोकसंगीत आलंच. आमचे ढोलकेपट्टू पुंडलिक दादा सुतार, तुषार दादा शिरसाट, बँजो मास्टर सतीश दादा साली, ॲक्टोबर मास्टर शैलेश दादा कोटकर माझ्या गावचे आहेत, कीबोर्ड मास्टर विशाल बंदरकर, शाखा बाप्पा मोरिया नृत्य कला पथक पेंडकरी चित्तेवाडी तालुका राजापूर यांच्या साथीनं मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन गो कदम वा शाहीर मानाचा मुद्रा करतो. तुमचं लाल आहे, लालच राहू द्या. तुमचं लाल आहे, लालच राहू द्या. त्याला कधी पांढरं म्हणणार नाही. अरे पण जर लावशील माझ्या खांद्याला खांदा तर कधीच मी झुकणार नाही. वा हुशार आहे, कवित्व चांगला आहे आणि तोंडाची पंची म्हणली की फाडफाड फाडता प्रश्नच नाही. आता दैत्य सोबत म्हणजे सूर्यवाले शाहीर दैत्य त्यांच्या सोबत आलेले आहेत. त्यांना सुद्धा पुन्हा एकदा व उद्याने करतो मुद्रा शाहिरी आणि माझ्या स्तवनाकडे ओढणार आहे. बघा मला काय म्हणायचंय, शॉर्टकट मध्येच करणार आहे बारी, पण आज देऊन जाणार नक्कीच. माझ्या गणरायाला मी करतो दुसरे वंदन, माझे जन्म देणाऱ्या माय पित्याला मी स्मरितो. हे तिसरे वंदन माझे रसिका, तुमच्या चरणाची धूल मस्तकीनेच लावितो. चौथे वंदन करतो रसिका, यामुळे मायेचा तुऱ्याचा भाग मी स्मरितो. म्हणून मला काय म्हणायचंय बघा, सचिन बुवा लक्ष असू द्या. सगळे महाराष्ट्राचे रती महारथी आपण ज्यांच्या अष्टाखाली वाढलो, सुंदर स्तवन सादर केलेलं आहे. बुवाने योग्य वाटलं, बुवा निघालेलं आहे स्तवन सुंदर सादर. या ठिकाणी माझ्या लेखणीतून लिहिलेलं आहे बुवा, सचिन बुवा हे स्तवन लिहिलेलं आहे, मी गातोय, लक्ष असू द्या. पण स्तवन सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, पण विचार समजने वाले को ईश्वर माफी. बुवा पण आज तुला माझ्याकडून माफी नाही, आज माफी नाही. स्तवन पासून सांगतो बघू द्या. धन्य माय पित्याचे
धन्य मायाविण्याचे गुणी गायले याची डोळा सद्गुरु पाहिले 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 सोन्याचा घास धन्य माझी मान हरवी सोन्याचा घास धन्य माझी मान हरवी सोन्याचा घास धन्य माझी मान हरवी सोन्याचा घास बापतो हात धरणी मजला शिकवी तो खेळ बापतो हात धरणी मजला शिकवी तो याची डोळा रूपमी पाहिले याची डोळा रूपमी पाहिले याची डोळा रूपमी पाहिले याची डोळा सद्गुरु पाहिले
पाहिले याची डोळा सद्गुरु पाहिले याची डोळा सद्गुरु तुरेवाले शाही एकनाथजी ठोंबरे दादांना सुद्धा शाही मानाचा मुद्रा करतो यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ त्यांच्या बऱ्यावर ऋणी आहेत पुढं स्थावर झालेलं या ठिकाणी दादा हिंदी म्हणतो मध्ये मध्ये खरोखर
तुझे गाय अनेक अडचण मला जरी पाय अडकला तरी तुझी गणदेवा मी छायाच घे वर्षाने सिगला वर्षाने सिगला रूप तुझं डोळं भरून पाहिजे अनाडली माझी जर कारगण देवा डोळे भरून तुझं स्मरण घे रसिकजन बघा गाण्याला सुरुवात करतोय गोवा लक्षात सहकारी करा आधीच्या बारीक सुद्धा तुम्हाला हा गण पिला होता आणि म्हटलं होतं गोवा आम्ही अज्ञान आहे तुम्ही सुज्ञ नाही गणाची मला चाल नकोय चाल द्याल तुम्ही गणाचा संदर्भ काय गातोय आशय काय गातोय त्याच्याकडे लक्ष असू द्या मी तुझा तेच बघतोय कधी गावशिव तिकडे हात घालशी होते म्हणून मला काय म्हणायचंय गाण्यामधून बघा हे जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती दिल नहीं गुजरता रात नहीं होती नहीं हो लगता दिल तेरे बिना नहीं हो लगता दिल तेरे बिना दादा इतकं जास्त झालं करतो तुला रे दुर्वा पुष्पमाळ भोळ्या भक्तांचा देवा तू श्री गणराज भक्तांचा देवा देवा तू गणराज देवा श्री गणराज भोळ्या भक्तांचा देवा श्री गणराज
अंधकार नव्हती धरणी नव्हती माया सारा आकार नव्हता आकार आळवणी करतो गणा निरंकार निर्गुणा आळवणी करतो गणा निरंकार निर्गुणा भक्त हा भोला आतुर दर्शना भक्त हा भोला आतुर दर्शन सभारंगणी आळवी तुला सभारंगणी चढविला विनायकाचे शिव पार्वती बाये त्यांचा तू कैवारी कृष्णांचा काय आळवणी तुला पुजितो वाहतो माय सवारंगणी तुला आळवी तुम्ही सवारंगणी तुला आळवी तुम्ही हे भोल्या भक्तांचा देव तू गणरा भोल्या भक्तांचा देव तू गणरा. धन्यवाद. आलेलं पारितोषिक आमचे सहकारी दिनेश दादा कोरतळकर साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तेरे विषय राहिला गवळणीचा म्हणजे स्तवरांनी गण झालेला आहे माझा शाहिरांनी. आणि मी म्हटलं होतं त्या बारी प्रत्येक शाहीर येणार मी म्हणणार माझा नाद नाही करायचा. सचिन बुवा आला की म्हणणार मी नावाचा सचिन आहे. संदीप बुवा आला की म्हणणार मी नावाचा संदीप आहे. आम्ही काही तर पत्र विकायले हा विषय कालच्या बारीत झाला. साक्षी युट्यूबला भारी आहे. हेच मी म्हटलं होतं प्रत्येक वेळास बुवा तुम्ही सगळं म्हणता मी मोठा म्हणजे काय तुझ्यामध्ये काय अजिबात येडे सांगा ना. अरे शिव पार्वतीचा भांडा येतो. पार्वतीनं प्रश्न विचारायचा शंकराला आणि शंकरानं उत्तर द्यायचं. आता चालत नाही. असू दे बुवा पण मी म्हणलं होतं की तुमची सदा लालच करता हो. सदा लाल घराणं तुमचं म्हणून नाही. तुमची लाल आहे ती लाल राहू दे. पांढरी पडू दे नको. अजून कार्यक्रम गडबड करायचे. आणि बुवा मी आधी तुमचे आभार मानतो का की पहिल्यांदा सदा लाल घराण्याचं मी शाहीर आहे म्हटल्याबद्दल त्याच्यावर बुवांसाठी भरपूर कार्यक्रम केले सचिन बुवांसोबत. पण कधी त्यांनी म्हटलेलं नाही सदालाल घराण्याचा शाहीर आहे. पण आज म्हणलं कानाची लाल करायची होती ना बाबूलाल कसा लावतो बघा बोल बाबूलाल. तर सदालाल घराण्याचं नाव घेतल्याबद्दल तुमच्या बोकात आलं म्हणून मी तुमचा आभारी आहे सतोष बरोबर. तर गुरुवी नव्हते बाप नसतो लक्षात ठेवा. आम्ही जरी आमच्या किती उड्या मारल्या तरी पण कोणाच्या हातच वाजव गवळत देवी आठवतो.
सुंदर विषय बुवाने ठेवलेला आहे. बुवांची गौरव दाखवली किती त्याचं एक गाणं फेमस आहे. अरे डाव मांडीला हो शाहीर डाव मांडीला कुठचा डाव बुवाने गायलेली या ठिकाणी खेळायला चिम्मा होळी गोपाळांची जमली टोळी. व इथनं सुरुवात करतो जरा बघतो तरी तुम्ही काय नावाचं सचिन गुगली तर पण बोल उडवीन तुझा माझा नाद नाही करायचा. व काय म्हणतात बघा खेळायला झिम्मा होळी. आता झिम्मा आणि होळीचा संबंध आहे काय? अरे झिम्मा फुगडी घालतात येड्या गौरी घालतात की नाही? जर पटत असेल तर होळी म्हणा नाही तर विषय इथं स्टॉप करतो. हे ना बाबा त्यांचा प्रतिसाद आहे. बुवा चिडे परत असा रडवी ना बुवा जर दुसऱ्या बरेच काहीतरी घेऊन मागं बोलला असतो. काय बुवा म्हणतात बघा खेळायला झिम्मा होळी आणि गोपाळाची टोळी आली. अरे येड्या बुवा गोपाळ कशा झिम्मा फुगडी खेळतील गोपी का खेळतील? बायका खेळतात ना की तुम्ही पुरुष बिरशा आपण खेळता बायका खेळतात ना सांगा देवा आल्यावर नाहीतर ताट करून येईल गोपाळसमोर लाल सदा लाल राहू दे तुमची लाल माझं त्याच्यात काय म्हणणं नाही. अजून म्हणतात त्यात तुझा वनमाई दिशे सांगला बघायला गर्दी झाली साऱ्याने गंमत केली कैकाने भाजली पोळी करून टंगला आणि बाबू रंगला हो माझा बाबू रंगला कसा बाबू रंगला मी सांगतो माझा बाबू रंगला. आता बोला तुमच्या गवळणीचा विषयाला विषय घेतो लक्ष असू द्या. आताच गाणं लिहून आहे बुवाने काल लिहून आहे तिकडं वालूवर लाल झाल्यावर. अरे समजायला सगळे झालं बुवा लक्षात द्या समजताच सगळे झालं करडायला तुला गेल बाळ माझा होता छोटा म्हणून आत पटकन गेलं. समजते मला कोणी इशारा कापी बुवा कवित्व आले मोठे. अगं बाळ माझा होता छोटा म्हणून आत पटकन गेलं गोकुळात गर्दी झाली राधाबाई भिजली खाली. अहो द्या गोकुळात गर्दी झाली राधाबाई भिजली खाली दिसेना कुणाला टोळी. अरे यानं डाव साधला हे बोला दिसेना कुणाला टोळी यानं डाव साधला. अरे बाबू लागला तुला रे बाबू लागला भिजवायला बरं पिचकारी कृष्णा भिजवली बाबू लागला तुला रे बाबू लागला 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 बाबू लागला तुला रे बाबू लागला. काय म्हणताय? आणि याचद्वारे आपण देवेंद्र देशपांडे यांचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिनजी कदम यांचा केक सुद्धा कापणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. खरोखर सांगतो प्रतिस्पर्धी शाहीर जरी असला तरी त्या या व्यासपीठावर करत आहे. आज बुवांचा बर्थडे त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला वाटतं याच व्यासपीठावर केक कापणार आहे. नाद नाही करायचा बुवा एकच द्या श्रीमंत आमचे मित्र यांच्याकडून
251 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाच मंडळ त्यांच्या बरे होत उभे आहोत. धन्यवाद. दादा ती नको वेळ झाली भरपूर. काय करूया मध्ये आठवण करतात गाण्याची ती. माझे रंबागे जीवाचे लाईक रंबा व गवळण गातो. गवळण देतोय आणि माझा कार्यक्रम पुढे होणार. आता दुसऱ्या बारी पण आहे तुम्ही आम्हाला देणार ते बघूया. शब्दाचा अनुकरण अर्थ करा अर्थ मिळणार म्हणून राधे काय म्हणायचे बघ. बाबूलाल झालेला आहे तो पांढरा असू दे कारण काला काय बघत नाही. हे बरे स्केल अरे धरून मांडीत घालते हंडीत आतमध्ये जाऊ दे पुरा. दादा अजून धरून मांडीत घालून अंडीत आतमध्ये जाऊ दे पुरा. आत घालूनी वर काढूनी आत घालूनी वर काढून यांचे फेस वरती आतमध्ये जाऊ दे पुरा. धरून मांडीचं घालते गांडीचं आतमध्ये जाऊ दे पुरा. बाहेर काढून वर फेस येतो डरणारा. आता घालून बाहेर काढून वर फेस येतो डरणारा. भरपूर रसिकजनो शाहिरांना प्रश्न जो माझा आहे तो जुनाच आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. रावणाची बहीण शूर्पणखा ही सत्याचे कलियुगात कोणत्या रूपात वावरते तिचं नाव काय आणि वा तिचं स्वरूप सांगायचं प्रश्न तुमच्यासाठी काही नवा नाही आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नसून मी काही फोटो देणार. एक मुकरा मारतो लक्ष असू द्या. इश्क और प्यार का मजा लीजिए थोड़ा इंतजार का मजा लीजिए. अरे संगी साधून मी तुझ्यावर केला रे संधी साधून मी तुझ्यावर केला रे अरे रंगला डाव तुझा रे माझा रंगला डाव शायरा रंगला डाव शायरा रंगला डाव शायरा रंगला
फेरी सांगितली